लोकशाही संपली का? नाही, पण ती मरतीये, हळूहळू, शांतपणे. शक्यता नाकारता येत नाही, कारण आज प्रश्न विचारणारा नागरिकच सगळ्यात मोठा गुन्हेगार ठरतोय. आज एकही अधिकारी नागरिकांचे प्रश्न ऐकायला तयार नाही. दरवाजे बंद, कान बंद आणि आवाज उठवला तर लगेच कायद्याची काठी. नेते, जे लोकांचे सेवक असायला हवेत, तेच आज दादागिरीचा माज दाखवतायत. कायदा जनतेसाठी नाही, तर जनतेला गप्प बसवण्यासाठी वापरला जातोय. पोलीस रक्षक असतात, पण अनेक व्हिडिओज सांगतायत की खोटे गुन्हे दाखल करून सत्य दाबलं जातंय. हे अपवाद नाहीत, हे इशारे आहेत. एका नागरिकाने सांगितलं, प्रश्न विचारला आणि आम्हालाच आरोपी बनवलं. दुसरा संतापाने म्हणाला, आज आम्ही गप्प बसलो तर उद्या आमचं अस्तित्वही विचारात घेतलं जाणार नाही. आज जर नागरिक जागे झाले नाहीत तर उद्या फक्त हुकूम उरतील, अधिकार नाही. आज जर आवाज उठवला नाही तर उद्या लढायलाही परवानगी नसेल. लक्षात ठेवा, लोकशाही एकदम मरत नाही, ती आपल्या गप्प बसण्याने मारली जाते. प्रश्न थांबले तर लोकशाही संपली समजा. मी प्रश्न विचारतो कारण भीतीपेक्षा लोकशाही महत्वाची आहे. मी गप्प बसत नाही. आय ॲम सिटिझन.